सगळ्यांनी ललिता पुढे घ्या ना, पुढे लागलेला आज आपला संकलित बालानंद मेळावा जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी एकात्मिक बाल विकास केंद्र यांचा एक सामूहिक होत आहे। तर मी आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या माननीय ग्रामपंचायतच्या उपसरपंच मॅडम रेहाना पटेल यांचं स्वागत करू इच्छिते। मी त्यांचं स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली शेळके मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांना फूल देऊन त्यांचं स्वागत करावं। आईनातला विनंती करते की त्यांनी फूल देऊन नकीबचं स्वागत करायचं आहे। तसेच आपल्या ग्रामपंचायत सदस्या रुपाली मॅडम आलेल्या आहेत। तर मी रुपाली साळुंके मॅडमचं स्वागत माननीय सुरेखा मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचं फूल देऊन स्वागत करावं। त्या वेळ काढून आज इथे उपस्थित झालेले आहेत। तसेच आमच्या खिचडी बनवणाऱ्या कुसुमा आणि निर्मला यांचं स्वागत मी उपसरपंच मॅडमला विनंती करते की त्या दोघींना एक फूल देऊन स्वागत करावं। तसेच आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ ललिता दळवी यांचं स्वागत मी रुपाली मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचं फूल देऊन स्वागत करावं। चालू आहे अशा अंगणवाडीच्या कार्यकर्त्या सुरेखा रावते मॅडम यांचं स्वागत आम्ही दोघी पण शाळेच्या वतीने करतोय आणि आभार पण मानतोय की असंच सहकार्य आम्हाला लाभू द्या। मध्ये आलो तुम्ही रोग मेळावा आहे त्याच्याकडून मी स्वतः सुवर्णा मॅडमचे फूल देऊन स्वागत करते।
मॅडमचं स्वागत सुरेखा मॅडम यांना सांगते का त्यांनी करावं. आपण पण प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही टाकवाड जिल्हा परिषद शाळेतर्फे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे आणि लहान मुलांची या ठिकाणी लहान मुलांनी आपली दुकाने थाटलेली आहेत. तुम्ही पाहू शकतात खूपच सुंदर आणि स्वस्तात स्वस्तमध्ये ह्या लोकांनी इथे दुकाने थाटलेली आहेत. आपण आता संजय दिनेश दळवी, संजय कोणाचं नाव आहे? तू आहे संजय? हा आहे बाबू. काय विकतोय तू आज? संजय तू आहे ना? काय विकतोय तू? मुले मुले. किती रुपये? 10 रुपये. 10 रुपये. मग मला तीन जोडीचे किती होतील? 3 जोडीचे 30 रुपये. 30 रुपये. किती? 30 रुपये. अरे वा, तू हुशार आहे. तुझं स्कूल टीचरचं नाव काय? शिक्षिकेचं नाव काय तुझं शाळेच्या? जिल्हा परिषद शाळा टाकवाड. जिल्हा परिषद शाळा टाकवाड शाळेचं नाव आहे ना? आणि तुमच्या मॅडमचं नाव काय? सोनाली. सोनाली मॅडम. ठीक. तू कितवीला आहे बाबू? दुसरीला. शिक्षणाबरोबरच मुलांना व्यावहारिक ज्ञान कळावे यासाठी या ठिकाणी आनंद बाल मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. आपल्या बरोबर या शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. मॅडम, प्रत्येक वर्षी तुम्ही हा कार्यक्रम इथे राबवता, खरोखरच मुलांना ह्याचा शाळेमध्ये फायदा, शिक्षणामध्ये फायदा होतोय का? काय बोला? नक्कीच फायदा होतोय. कारण लहान मुलं जेव्हा वस्तू विकत घेतात तो तेवढा आनंद त्यांना होत नाही, पण जेव्हा ते स्वतःपासून विकतात तेव्हा तो आनंद त्याच्या दुपटीने असतो. आणि यामधून मुलांना विशेष तर गणित हा विषय त्यांचा पक्का होतो. व्यवहार ज्ञान समजतं की 100ची नोट दिली, मग 20 रुपयाचं आपण साहित्य घेतलं तर किती परत द्यायचे, तर ते बरोबर हिशोब करतात. त्यामुळं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही संख्यावरच्या क्रिया त्यांच्या क्लिअर होतात. अच्छा. मग ह्या आनंद बाजारचं आपल्या शाळेचं कितवं वर्ष आहे मॅडम? मी आल्यापासून तर हे 5वं वर्ष आहे आणि हा आनंद बाजार आम्ही दरवर्षी न चुकता, विशेष तर आम्ही हा गणित दिना दिवशीच ठेवतो, पण यावर्षी काही अडचणीमुळं आम्ही पुढे ढकललाय आणि दरवर्षीच नेहमीप्रमाणे असतोच हा. आणि मुलांना हा आनंद देऊन जातो. मुलं पण जानेवारी महिना आला, मॅडम आनंद बाजार केव्हा घ्यायचा, बाल आनंद मेळावा केव्हा घ्यायचा, त्यांना पण आनंद होतो. आणि त्यांची आई त्यांना बाजारासोबत घेऊन जाते, पण आज त्यांची आई स्वतः त्यांच्याकडून खरेदी करते. हा आनंद वेगळाच आहे. आणि मुलांना पण विक्री करण्यासाठी एक वेगळा त्यांना आनंद भेटतो की आम्ही काहीतरी विकतोय. आम्ही काहीतरी विकतोय हा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा आहे. आणि विशेष ते पैसे हातात आले का ते मोजतात बरोबर, काय एवढे द्यायचे तेवढे द्यायचे, चिल्लर नोटा वेगवेगळ्या ठेवतात. म्हणजे ते आज दिवसभर आनंदात असणार आहेत. एक दिवसाचा आनंद बाजार त्यांना वर्षभर आनंदी ठेवतो. तसंच आपल्या बरोबर सोनाली शेळके मॅडम आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. मॅडम, प्रत्येक वर्षी तुम्ही खूप चांगले प्रयत्न करतायत. कोणाचं ह्यामध्ये परिश्रम तुम्हाला लाभतंय आणि खरोखरच मुलांचा आनंद बघून तुम्हाला कसं वाटतं? नाही, आज खरंच मुलांचा आनंद पाहून आम्ही पण खूप खुश आहोत. खरं तर म्हणजे आपण दुसरीकडून विकत घेत असतो भाज्या, पण आज प्रत्यक्ष जी मुलं शाळेत आहेत त्यांच्याकडून म्हणजे मुलं आनंदी आहेत की आमच्याच मॅडम आमच्याकडून भाज्या खरेदी करतायत, आम्ही बनवलेल्या वस्तू खरेदी करतायत आणि आम्हाला पैसे देत आहेत आणि ते मोजून घेत आहेत. म्हणजे जे आम्ही शाळेमध्ये जे शिकवलेलं ज्ञान आहे ते प्रत्यक्ष इथे त्यांचं मूल्यमापन होतं आहे. आणि यापेक्षा जास्त आनंद आम्हाला दुसरा नाही आहे की आम्ही शिकवलेलं खरंच म्हणजे त्यांना समजलंय आणि त्याचं मूल्यमापन खरंच आज इथे होतंय. कुठेतरी हा बाल मेळाव्याचा आनंद त्यांच्या शिक्षणामध्ये खूप जास्त होतोय. हो, कारण व्यवहारात त्याचा उपयोग करता येते आणि तीच आमची पोचपावती आहे आम्ही घेतलेल्या परिश्रमाची. शासनाचा हा उपक्रम आहे, नक्कीच मुलांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. तर आपल्याबरोबर 10 ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेहाना मॅडम आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. कारण की प्रत्येक वर्षी तेही या बाजारात येतात आणि भरपूर मुलांकडून खरेदी करतात आणि स्वखुशीने ते मुलांना त्यांच्या म्हणजे पोचपावती म्हणजे त्या जे मुलं एवढे मेहनत करून बसतात त्यांना ते आनंदाने पैसे पण देतात. त्यांच्याशी बातचीत करूया. मैडम, क्या बोलेंगे? आज जो बच्चे यहाँ पे छोटी दुकान लेकर बैठे हैं, ज़्यादा तो नहीं कमा रहे लेकिन फिर भी उनमें से उनको एक अच्छा ध्यान मिल रहा है कि हमें कितने रुपए देने चाहिए, कितने वापस लेने चाहिए, क्या कहेंगे? उनको इसमें अभी देखो हर साल इधर मेला हुआ होता है। मैं तो 2 साल हो गए इधर, मेरे को बुलाते मैं आती हूँ, लेकिन मेरे को भी अच्छा लगता है क्योंकि बच्चों लोग को गणित में उतना
अच्छा पड़ता है कि कितने पैसा भी मैंने 200 रुपये दिए वो लड़के को। हाँ। उसको हिसाब समझा, वो पहले नहीं समझा लेकिन बाद में समझ गया। बाद में मेरे को 180 रुपये ला के दिया उसने। देखो मैडम मैंने 200 रुपये के नोट दिए थे, 20 रुपये पहले रखा और 180 रुपये मैंने आपको ला के दिए। हाँ बहुत अच्छा लगता है। मतलब बच्चे लोग भी समझ में आता है ना कि गणित कैसा करना चाहिए, हिसाब कैसा क्या, वो सब उनके समझ में आता है। दुनिया का जो व्यवहार चल रहा है, दुनिया में जो भी व्यवहार चल रहा है, वो बच्चे लोगों को यहाँ पे व्यवहार चलो हाँ बच्चे लोग को कैसा बाहर जाते हैं, अभी दुकान पे भी जाते हैं तो उनके समझ में आना मांगता है कि कितने पैसे दिए, कितने रिटर्न लेना चाहिए, क्या है क्या नहीं। अगर ये मेला मैडम लोग रखेंगे तो ही उनको मालूम पड़ेगा, है क्या नहीं। ये मेला बहुत फायदेमंद है ऐसा? हाँ बहुत फायदेमंद है, बच्चे लोग के लिए भी फायदेमंद है और माँ लोग के लिए भी फायदेमंद है। तसंच आपल्या बरोबर काय ना मॅडम रुपाली साळुंखे मॅडम आहे, त्यांच्याशी पण बातचीत करूया। मॅडम खरोखरच आजच्या जगामध्ये व्यवहार ही खूप गरज आहे, मुलांना लहानपणापासूनच व्यवहार यायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय बोलणार? मला तर आता मुलांना बघून मुलं तर खूप उत्साहित वाटत आहेत आणि ते याच्या पुढे म्हणजे आता त्यांना छोटा छोटा व्यवहार करता आला म्हणजे पुढे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कुठे पैशांचा व्यवहार झाला, कसलाही व्यवहार झाला तर ते व्यवस्थितपणे करतील आणि मुलांचा आनंद बघून खूप छान वाटते। हो तुम्ही काय खरेदी केलं? मी केले, शेकटाच्या शेंगा केल्यात, कोथिंबीर केलाय आणि गजरे घेतले। अच्छा, काय वाटतं मुलांनी बरोबर हिशोब करतात? हो मुलांनी बरोबर हिशोब केलेला आहे। आपल्या बरोबर ये जे लहान चिमुकले ज्यांनी दुकान टाकले त्यांचे पालक आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। क्या बोलेंगे, आपके बच्चे यहाँ पे दुकान लेकर कुछ बेच रहे हैं, आपका बच्चे का नाम क्या है और क्या बेच रहे हैं? मेरे एक बच्चे का नाम तीसरी में है, उसका नाम रेहान सादिल शेख है। वो लोला फरा बेचता है। क्या लोला फरा बेचता है। ये खाने वाली चीज है? खाने वाला चावल का बनता है। अच्छा, हाँ। कच्चे चावल का। अच्छा। और एक पहली में है, वो चना चटपटी बेचने लगा। अच्छा, कैसा वाटा लगा है, कितना मतलब कैसा लगा है और आपने कैसी मेहनत की? मेहनत तो थोड़ा बहुत लगा है मेहनत, अब खाने में भी अच्छा लगता है। अब 10 रुपया वाटा, हाँ टेस्टी है, 10 रुपया वाटा। 10 रुपया वाटा लगा है, इतना सस्ता लगा है आपको? तो क्या करेंगे, इतने बहुत है बच्चन के लिए। अच्छा, अब आपको अच्छा लगता है कि आपका बच्चा कुछ बेच रहा है और उससे वो कुछ सीख रहा है? हाँ हाँ बहुत अच्छा लगता है ना, बच्चा बेचता है भी, दिमाग भी लगाता है, अच्छे से पढ़ता भी है। आप क्या कहेंगी? मेरा भी बच्चा दुकान डाला है मक्के की चटपटी की। हाँ। और एक लड़की ने आंगनवाड़ी में है, वो भी ठंडे की दुकान डाली है। तो अच्छा लगता है बच्चे आपके कुछ बेचते हैं? हाँ बेचते तो अच्छा लगता है, उनको उनको सीखने मिलता है बहुत दुनिया से। में क्या चल रहा है? हाँ क्या है, कैसी कीमत पता चलती है कि क्या कीमत है, कैसा बेचना चाहिए उन लोगों को। अच्छा, तो आपको खुशी है? हाँ बहुत ज्यादा खुशी है। तसं आपल्या बरोबर अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते, त्यांचे पण लहान लहान चिमुकले जे अंगणवाडीचे चिमुकले ते पण या ठिकाणी काहीतरी विकतायत। काय बोलणार मॅडम, खरोखरच खूप आनंद पण होतो त्यांना पाहून आणि खरोखर त्यांना गणितमध्ये ते हुशार होतील पुढे असं वाटतंय का भविष्यात? हो, माझं नाव सुरेखा सदू रावते, मी अंगणवाडी सेविका। माझी लहान मुलं ती दरवर्षी या आनंद मेळाव्यात सहभागी आम्ही करून घेतो, कारण जेणेकरून आम्ही पहिलीला जी मुलं जातील 6 वर्षानंतर, तर त्यांना जो गणितामध्ये जो देवाणघेवाणचा व्यवहार आहे तो ह्या बाजारातनं त्यांना शिकायला भेटतं आणि ती आज तर खूपच म्हणजे आनंदित आहेत का त्यांच्याकडून पण म्हणजे लोकांचा सहभाग आहे की सगळ्या वस्तू ज्या आणल्यात त्यांनी खरेदी करतात, तर आनंद तर आहेच त्या मुलांना आणि आम्ही पण खूप खुश आहोत कारण का लोकांचा पण खूप सहभाग आहे। आपले बरोबर पालक म्हणून आहे शबाना शेख। क्या कहेंगी शबाना, आपका बच्चा यहाँ पे क्या बेच रहा है और सच में उसको इसमें से कुछ ध्यान मिलता है क्या? क्योंकि हर साल ये जो मेला हुआ ये हर साल लगता है। हाँ हर साल लगता है, बच्चे को खुशी हो रही है, हमको भी खुशी होती है। हाँ 10 रुपया प्लेट है खट्टा बटाटा बेच रहे। खट्टा बटाटा, हाँ। तो कैसी मेहनत लगी आपको और कितना मतलब रिजनेबल रेट से आप तो बेच रही है कि 10 रुपए में तो आजकल कुछ नहीं मिलता, फिर भी आप बेच रही है, तो बेचने की खुशी है या तो फिर मतलब क्या खुशी है? खुशी है जैसे कि अभी बच्चे हैं, सब लोग बच्चों को खुशी मिल रही है, सब लोग ले सकते 10 रुपए में है तो सब लोग खा सकते। हाँ खा सकते हर कोई, ज्यादा महंगा रखेंगे तो कोई लेगा नहीं, खा नहीं पाएगा कोई, अभी सब कोई ले सकता तो है। आप बच्चे की खुशी देख रही है? हाँ जाहिर सी बात है, देखना ही पड़ेगा। पालक आहे का? हा, काय खरेदी केलं आज? आम्ही तिकडनं शेंगा घेतल्या, वालाच्या शेंगा घेतल्या, गाजर घेतलं। अच्छा, तुरीच्या तुमचा मुलगा आहे ते? हो आहे ना, काय विकतोय? तो मेथी विकतो, पालक विकतो, टमाटर विकतो, गाजर विकतो। अरे बापरे, होतं. कसं वाटायला लागलंय? 10 रुपये। त्यांना पाहून तुम्हाला कसं वाटतंय?
मस्त छान वाटतं एकदम मस्त. हा का त्यांच्याकडून खरेदी केलं बरोबर हिशोब करतोय. हो. तुमचं नाव काय? माझं नाव आनंद रावते. तुमचा मुलगा? माझा मुलगा तिकडे शेकटाच्या शिंगा ठेवल्या तिथे त्याला 10 रुपये वाटा ठेवलेला त्यांनी. एवढं स्वस्त? हा 10 रुपये. आपल्या मार्केटमध्ये परवडायला पाहिजे ना. आणि लोकांनी घ्यायला पाहिजे. हा घ्यायला पण पाहिजे असं. तुमचा मुलगा या ठिकाणी काहीतरी विकतोय, देवाणघेवाण करतोय, व्यावहारिक ज्ञान करतोय, कसं वाटतंय? मला बरं वाटतं छान. बरं वाटतंय. हा बरं वाटतं. काय ना तुमच्या मुलाचं? आनंद शांताराम रावते. आणि तुमचं? माझा आनंद शांताराम रावते. काय बोलणार आहे? नाही बोलेगा? आपले वाल्याचे शिंगा आहेत, गाजर आहेत, आपले हे आहेत. अच्छा. हा. किती रुपये वाटा लावलाय? हा काय वाटा? मुलाची तयारी तुम्ही केली? हो. इथे बाजारामध्ये आणण्यासाठी? हो. कशी तयारी केली? किती खर्च केले पैसे? हा तुम्ही किती पैसे खर्च केले? खर्च केले म्हणजे असं सगळं का काय असतील ते असं. चांगलं वाटतंय? हो चांगलं वाटतं एकदम. काहीतरी विकतोय असं शाळेतून. सगळं एकदम मस्त. नाव? विष्णू वसंत तुमला. काय नाव आहे तुझं बाबू? अक्षय. अक्षय. काय विकतोय? शेंगा विकतोय. किती रुपये वाटा आहे? 10 रुपये. काय नाव तुझं? शुभम. कितवीला आहे तू? तिसरीला आहे. काय विकतोय? चिकू. चिकू. किती वाटा? 10 रुपये वाटा. मग मी 5 वाटे घेतले किती रुपये होतील? 50. आणि त्याच्यातून मग मी तुला 100 रुपये दिले तर तुम्हाला किती रुपये परत देशील? 50 ना. अरे वा गुड. काय नाव बेटा तुझं? पूर्वा. अच्छा तू इथे किती वाजता आली? 10 वाजता. 10 वाजता आली. कितवीला आहे तू? दुसरीला. आज तू काय विकते? टांबोटी. कुठे? हा टांबोटी. कसं वाटतंय? 10 रुपयाला. 10 रुपयाला. मग 10 रुपये मी तुला 20 ची नोट दिली, मग 10 रुपये टांबोटी घेतली तर तुम्हाला किती रुपये? 20 रुपये. मग किती रुपये परत देशील? 10 रुपये. 10 रुपये. अरे वा. तू काय खाल्लं सकाळपासून? काय नाही खाल्लं? चहा पिऊन आली? अरे वा. तू बाबू काय ना तुझं? पवन. तू काय विकतोय? हा बेटा शिंगा. हे कसं वाटाय? मस्त. किती? 10 रुपये. 10 रुपये वाटा. मग 3 वाटे घेतले मी तर किती होतील? 3 वाटे 10 10 10. 3 वाटे घेतले तर किती होतील? 10. 30 रुपये. 30 रुपये. हा चल चालेल. काय ना